हाय यूट्यूब फॅमिली, रेश्मा टॅलेंटेड कुकमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला, आज मी काय बनवणार आहे? आज मी मॅगी बनवणार आहे। हो, त्या अगोदर मेन गोष्ट सांगायची राहिली, जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, ओके। तर चला, आणि मी एक पॅकेट मॅगी घेतलेली आहे। म्हणजे तुम्ही जेवढी घेताय तेवढी घेऊ शकताय मॅगी। मस्त अशी मॅगी घेतलेली आहे आणि मी ना खूप आजारी आहे, माझं डोकं दुखते आणि घसा पण बसलेला आहे, त्यामुळे मी आवाज नंतर सोडणार आहे, ओके। तर चला, अजिबात नाही बोलणार मी। तर चला, मस्तपैकी मॅगी बनवूया। त्यासाठी मी साहित्य घेतले, एक पॅकेट मॅगी घेतलेली आहे आणि आम्ही खाणार 4 जण आहेत। तर 4 जणांना एक पॅकेट मॅगी मस्त भरपूर होती। तर त्यासाठी घेतले मी 2 शिमला मिरची घेतले, 2 टमाटर घेतले कटिंग करून, 2 कांदा घेतले आणि 2 बटाटे घेतलेत। म्हणजे भाज्या पण पोटामध्ये जातील आणि मॅगी पण जातील, पोरं एकदम मस्त खातात। तर चला बघूया, बनवायचं आहे ना। आणि तुम्ही जशी पद्धत तुमची कशी आहे ती पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता, ओके। तर चला, कढई घेऊया आपण। कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करून घ्यायचा आहे। ते तर सगळे चालू करून घेत आहे, थोडीच थंड गॅस बंद करून बनवत आहे, नाही ना। तर चला, आपण अंदाजा करून आपण तेल टाकतोय, कारण पळीने नाही टाकत मी, अंदाज म्हणजे तेल टाकायचं। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाकू शकताय। तर मस्त तेल असं, म्हणजे आत्ताच आपण कढई ठेवलं होतं ना, त्यामुळं तापू द्यायची कढई, थोडीशी कढई, आणि तेल पण मस्त तापू द्यायचं। तर चला, आपण आता टाकणार आहे मस्त असं आपण कटिंग करून। आपण आता बटाटा टाकतोय। बटाटा थोडासा लाल होऊ द्यायचा आहे, कारण आपण छोटे छोटे पीसेस कट केलेत ना, त्यामुळे लवकर भाजतो बटाटा। तर त्याच्यामुळे थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे बटाटा। आणि त्यानंतर आपण टाकणार आहे कांदा। तर आपण 2 कट करून कांदे घेतलेले होते, तर ते कांदा टाकतोय आपण। कांदा पण थोडासा लाल होऊ द्यायचा आहे, कारण कच्चं असलं की छान नाही लागत भाज्या। टमाटर आणि शिमला मिरची थोडीशी कच्ची असली ना तरी पण चालतं। तर शिमला मिरची आणि टमाटर पण आपण टाकलो आहे। कांदा असा मस्त भाजलेला आहे चांगला। त्याचनंतर आपण थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। टमाटर आणि कांदा वगैरे आपण टाकले ना, ते सगळं एकजीव होईपर्यंत मस्त फिरवून त्याला घ्यायचं आहे। आपण आता फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडीशी हळद, मिरची पावडर आणि मीठ, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आपण त्यामध्ये। आणि तसंच आजारी पण आहे, आणि थोडंसं फिरवून झालं की मिरची पावडर आपण थोडीशी टाकायची, कारण मसाल्यामध्ये मिरची पावडर असते, त्याच्यामुळं थोडीशीच टाकायची। आणि त्यानंतर आपण पाणी, म्हणजे माप करून नाही, अंदाज पंचेच पाणी टाकते मी, थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे। पाण्यामध्ये सगळं असं एकजीव करून फिरून घ्यायचं आहे मस्त। आणि त्यानंतर आपण जी मॅगी घेतलं होतं त्याला फोडून आतमध्येच असं थोडंसं पीसेस थोडं कटिंग करून घेतलं आहे मी। आणि मसाल्याच्या पुड्या निघाल्या त्यामध्ये। मोठी मॅगी होती तर 6 पॅकेट मॅगी होती, तर 6 पुड्या निघाल्या, तर मी फक्त 4च पुडी मसाला टाकणार आहे। तर मॅगी पावडर मी टाकते, आणि त्यानंतरच दुसरा मॅगी पावडर भेटतं आपल्याला, मॅगी मसाला, ते पण मी 2 पुड्या टाकून घेतलेले आहे, कारण ते पण एकदम मस्त लागतात। म्हणजे मॅगीच्या आतमध्ये असते मॅगी मसाला, तेही टाकले मी। आणि नंतर जो साईडला भेटतो, वेगळा भेटतो मॅगी मसाला, तेही टाकलं आहे मी। तर चला, आपण आता जेवढी पाहिजे तेवढी मॅगी आपण टाकून घेतो आहे। मस्त असं मॅगी फोडून सगळीच मॅगी टाकणार आहे मी, कारण एक पॅकेट मॅगी पूर्ण बनवणार आहे। तर ती मॅगी आता मी टाकून घेतली। त्यानंतर थोडंसं फिरवून 1 चमचा होईल असा मी बटर टाकलेली आहे। म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढं बटर टाकू शकता। आणि चीज पण मी किती 3 किंवा 4 टाकणार आहे चीज पण। तर चला, चीज पण मी 1 टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर अजून 1 पॅकेट चीज टाकणार आहे मी। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही चीज टाकू शकताय, कारण जास्त चीज खाणं पण पोरांना चांगलं नसतं, कारण चीज म्हणलं की पोरं लगेच हे होतात। तर आता मी नंतर टाकले थोडासा जिरा पावडर आणि पेपर पावडर टाकून घेतलेली आहे। तर असं मस्त फिरवून घेते। तर चला, आपली झाली मॅगी तयार।
तर मॅगी कशी बनली तेही कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकताय. आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बघितल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा मॅगी कशी बनली ती. ओके, तर आता मॅगी खाण्यासारखी तयार झालेली आहे. तर चला, असं ताटामध्ये मस्त मॅगी घेतलेली आहे. आणि काय बघताय, या खायला तुम्ही पण. तर संध्याकाळचा वेळ आहे, मस्त मी मॅगी खाते. ओके.